हो, परंतु आपल्यासोबत मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळल्याची माहिती मिळते, काही लोक देखील त्याच्यामध्ये दगावल्याची माहिती मिळते। आपल्यापर्यंत काय माहिती आली, काय सांगा? मानखुर्दमध्ये ही दुर्दैवी घटना जी आहे ती 8:30च्या दरम्यान घडली। इमारत नाही म्हणता येणार, लोड बेरिंगचं घर मला असं वाटतं 1+3 होतं। एकावरती अशी एकावर एक असं करून ते होतं आणि त्याच्यामध्ये गोडाऊनचं होतं संपूर्ण। त्याच्या बाजूला हे झोपडं होतं, घर होतं आणि त्याच्यामध्ये ती बिचारी महिला आणि तिची 4 मुलं आणि शेजारची 2 अशी जवळपास 6-7 जण होती। आणि अचानक हे संपूर्ण जे लोड बेरिंगचं एकावर एक असं 3 मजली ते त्याच्यावरती पडलं आणि ही दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली आहे। आमची पूर्ण यंत्रणा जी आहे पालिकेची, त्याचबरोबर रुग्णवाहिका असेल, त्याचबरोबर अग्निशमन दल आहे, ते सगळं तात्काळ युद्ध पातळीवर तिथे पोहोचले आणि त्या ठिकाणी संपूर्ण त्यांना रेस्क्यू करायचं काम चालू आहे। वॉर्ड 135 आहे, त्या ठिकाणी आमचे स्थानिक नगरसेवक नवनाथ बन आहे। 8:30 वाजल्यापासून ते त्या ठिकाणी उभे आहेत, त्यांच्याकडनंही माहिती घेते, डिझास्टर मधूनही माहिती घेते। 4 जणांना आता शताब्दी रुग्णालयामध्ये ऍडमिट केलंय, 2 जणांना राजावाडीमध्ये केलेलं आहे, 6 जण डेथ झाली आहे, ते त्या ठिकाणी आता मला कळलेलं आहे संपूर्ण। मी स्वतः शताब्दी हॉस्पिटलकडे निघाले आता त्या ठिकाणी। पण अतिशय दुर्दैवी घटना आहे। कलेक्टर लँड असल्यामुळे वारंवार त्यांना नोटीस दिल्या जातात। तिकडचं डेमोलिशन पण होतं इलिगल, सगळ्या घरांचं या पद्धतीने जे उभे करतात। परत 15 दिवसांनी पण ही लोक बांधतात, कारण मी स्वतः ईशान्य मुंबईची असल्यामुळे एक संघटना म्हणून मला कायम मानखुर्द विभाग जो आहे तो दिला जायचा संघटनेच्या कामासाठी। तर अतिशय भयंकर परिस्थिती ती मानखुर्दमध्ये कोरमध्ये ही संपूर्ण, म्हणजे मी जेव्हा निघणार होते या ठिकाणी, तर नवनाथ बनने एवढंही सांगितलं की ताई तुम्ही येऊ शकत नाही, गाडी आत येऊ शकत नाही ते। तर त्यामुळे नवनाथने सांगितलं मी आता इथे उभा आहे आणि मी सगळं बघतोय, शताब्दी हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऍडमिट सगळ्यांना करतील त्यावेळी तुम्ही पोहोचा तिथे। तर आता मी त्या शताब्दी हॉस्पिटलला निघालेली आहे। अतिशय बिकट अशी मानखुर्दची परिस्थिती आहे, पण त्यांना वारंवार नोटीस दिल्या, डेमोलिशन केलं कलेक्टरच्या माध्यमातून, पण पुन्हा तिकडे ते बांधकाम करतात आणि अशा पद्धतीचं 1+3 1+4 अशी घरं बांधतात। धन्यवाद ताई, आपण ही संपूर्ण सविस्तर प्रतिक्रिया जी आहे ती TV9 मराठीला दिली। मानखुर्द या विभागामध्ये आहोत। या ठिकाणी आहे ते एक ग्राउंड+3 अशी असलेलं घर आहे ते पडलेलं आहे, परंतु स्थानिक नगरसेवक आपल्यासोबत आहेत। आता हा जो वॉर्ड आहे 135, वॉर्ड क्रमांक 135 मंडाळामध्ये आहे, मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेमध्ये आहे आणि इथे येण्यासाठी रस्ता पण तुम्ही बघितला असाल की गाडी यायला सुद्धा जागा नाही, एवढी घनदाट वस्ती आहे इथे। ही घटना जवळजवळ 6-6:30च्या दरम्यान झाली। जेव्हा मला कळालं, मी तेव्हा इथे जागेवर नव्हतो, पण टिळक नगरला होतो। मी MIMचा गटनेता आहे, या नात्याने मी आणि एक माणुसकीच्या नात्याने इथे लवकरात लवकर प्रेझेंट होण्याचा प्रयत्न केला आणि झालो। मी इथले लगेच मला कळायला मी वॉर्ड ऑफिसरला फोन केला, त्याच्यानंतर फायर ब्रिगेडवाल्यांना फोन केला, स्थानिक पोलीस चौकीमध्ये 100 नंबरलाही फोन केला आणि सगळ्यांना ह्याची सूचना दिली की अशा पद्धतीचे झाले। त्यांची पूर्ण टीम आलेली आहे आणि हे स्ट्रक्चर पडल्यानंतर खाली लहान लहान मुलं दबलेली आहेत। तर आता मुंबईमधल्या दहिसरमधली बातमी आहे। मुंबईतील दहिसरमध्ये मुसळधार पावसामुळे झाड कोसळले, घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नसल्याची माहिती मिळते। पालिकेच्या पथकाकडून झाड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। तर मुंबईतील दहिसरमध्ये मुसळधार पावसामुळे झाड कोसळलेलं आहे। आपण ही दृश्य पाहत आहोत, परंतु कुणीही यामध्ये जखमी झालेलं नाही।